तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नेई नामस्मरण घडो संत समागम वाउगाची भ्रम नको देवा. संतांची संगत आयुष्यामध्ये अखंड तीर्थयात्रेचं महत्व नाथांनी सांगितलं आणि भगवंताकडे काय काय मागितलं. म्हणाले नाम तुझं माझ्या मुखाने येऊ दे, कारण आम्ही माणसं अशी आहे की फक्त कामापुरतं तुला स्मरण करतो. व्यवहारात काही संकट आलं की देवा तू आम्हाला आठवतो, एरवी तुझी आम्हाला आठवण सुद्धा होत नाही. अखंड संतांचा संगतीत चांगल्या लोकांच्या संगतीत मला बसव. माणसाला संघ खूप मोठं महत्व जीवनामध्ये माणसाला संघ असा मिळावा की जीवन परिपूर्णपणे बदलून जावं. बरं का, चोराचा संघ केला तर आम्ही चोरच बनणार आहे, पण संतांचा संघ केला तर संतांच्या सहवासात जाऊन आमच्या मनामध्ये संत वृत्ती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. उत्तम सद्विचारांचं निर्माण मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासून म्हणजे आईच्या गर्भात असल्यापासून रामायण महाभारत श्रवण करत होतेच, पण जिजामाता आपल्या पुत्राला स्वराज्य शकट पेलणारा एक राजा या पदाला पोहोचवते, घडवते. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबरायांसारखं गुरु राजांना लाभतात. समर्थ रामदास स्वामींसारखे संत शक्तीची दीक्षा देतात, जगद्गुरु तुकोबराय भक्तीची दीक्षा देतात. आणि भक्ती शक्तीचा सुरेख संगम छत्रपती शिवप्रभूंच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून तर उत्तम संघ राजांनी केला, परिणामी आज शककर्ता राजा महाराष्ट्राला मिळाला. हिंदूंचं साम्राज्य, मराठी माणसाचं सिंहासन मराठी मातीला लाभलं. अनेकांनी उत्तम संघ केला म्हणून महापुरुष संत सज्जन या मातीला मिळाले, लाभले. तुमच्या माझ्याही जीवनामध्ये उत्तम संघ व्हावा आणि आपण भगवंताचे पायिक व्हावं. वास्तविक त्यांनी आम्हाला सगळं दिलंय. मुखामध्ये भगवंताचं नाम घडावं, पायांनी भगवंत जे काम करू ते भगवंताची प्रदक्षिणा व्हावी. गीतेतला श्लोक आहे, यत् करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. जे जे कर्म करशील ते मला अर्पण कर असं देव म्हणतात. काय म्हणले देव? तू जे काम करशील ते मला अर्पण करण्याच्या भावनेने कर. माणसं फार हुशार. माणसं म्हणतात म्हणजे काही केलं तरी देवाला अर्पण करायचं मग जमतंय. काही मंडळी रोज सरकार मान्य होतात. तुम्हाला करंट थोडासा लेट लागतो बरं का, पण काही मंडळी रोज संध्याकाळी सरकार मान्य होतात. मी यापेक्षा स्पष्ट बोलत नाही, मला आवडत नाही स्पष्ट बोलायला. त्यामुळे आपण समजून घेता. आजच्या तरुणाची व्याख्या स्वामीजी असं सांगतात, तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता हे 3 गुण ज्याच्याकडे ना त्याला म्हणायचं तरुण. ऐकताय ना? तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता हे 3 गुण ज्याच्याकडे त्याला म्हणायचं तरुण. पण आजची परिस्थिती अशी आहे, आजचा तरुण संध्याकाळ झाली की धरून आणावा लागतोय, नाही का? फार सगळं घसरलेलं आहे, नीतिमत्ता घसरलेली आहे. जीवन जगण्याची उत्तम पद्धत जर आम्हाला मिळवायची असेल ना तर आम्हाला महापुरुषांकडे संतांकडे बघायला लागेल. नामदेव महाराजांनी तीर्थावळी केली, कारण ज्ञानदेवांनी सांगितलं नामदेवा पंढरपुरात राहून जमणार नाही, माणसांची मन बदलावी लागतील. पांडुरंग फक्त काही विटेवरच नाही, पांडुरंग सगळीकडे आहे. सर्वाभूती परमात्मा तत्व, उपनिषदातलं तत्वज्ञान तुला जर जाणायचं असेल तर तुला पंढरपूर सोडायला लागेल. आणि जगाला कळू दे नामदेव नावाचा शिंपी फक्त कपडे शिवणारा शिंपी नाही, अवघा देश शिवायला निघालाय प्रेमाच्या धाग्यानी आणि भक्ती नावाच्या सुईनी. अवघा प्रांत नामदेव महाराजांनी जोडला आणि हातामध्ये अशी पताका घेतली. म्हणून धर्माची पताका असते, झेंडा पक्षाचा असतो. बर का? धर्माची पताका, त्या पताकेची 2 टोकं आहेत. एक टोक आहे नामाचं, दुसरं टोक आहे ज्ञानाचं आणि दांडा आहे तो भक्तीचा आहे. त्यामुळे भक्तीच्या प्रसार प्रचारासाठी नामदेव महाराज बाहेर पडतात. आणि मग बाहेर गेल्यावर कळलं तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल. सगळीकडे विठ्ठल भरलाय. हे नामदेवांना कळलं. कशामुळे? तीर्थयात्रा केल्यामुळे.
पायी तीर्थयात्रा. नाथ बाबा मागणं मागतात, देवा मला तीर्थयात्रा माझ्या हातून घडू दे आणि मुखामध्ये अखंड तुझं नाम आलं पाहिजे. कारण आम्ही तुला आठवतो, फक्त संकट आलं की आठवतो. वास्तविक तू सगळं दिलंय. प्रत्येक इंद्रियाचा मात्र स्पर्श वेगळा आहे. बघा ना, डोळ्यांनी काय करायचंय त्याला बघायचंय, कानांनी काय करायचंय त्याचे गुण ऐकायचे असं संतांना वाटतं. पण आम्हाला डोळ्यांनी वेगळंच काहीतरी बघावंसं वाटतं, कानांनी वेगळंच काहीतरी ऐकावंसं वाटतं. पाय कीर्तनाकडे येतीलच. येताय का कीर्तनाला? नको म्हणणे, आज मूडच नाही, आज इच्छाच नाही यायची. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धनबिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी हरी के दास. किती दिले कल्पना करा ना, आपल्याला त्यांनी किती दिले. काय झालं, एक बांधावर काम चालू होतं शेतामध्ये. पूर्वीची शेती बैलाची नांगरणी चालली होती. बैल झुंपले होते नांगराला. आणि शेजारच्या गावचा एक वाटसरू कोणीतरी होता, तो रस्त्याने चालला होता आणि मालकाला विचारलं, काम करणाऱ्या शेतकऱ्याला विचारलं, बाबा पाहुणा हा रस्ता कुठं जातो म्हणले. ते म्हणले माझी बैल विकायची नाहीत. प्रश्न विचारला होता, हा रस्ता जातो कुठं? मालक म्हणला माझी बैल विकायची नाहीत. म्हणजे तुम्हाला कळलं काय अडचण होती. तो म्हणला चला आपलं काही इथं काम होत नाही. तो निघून गेला पुढे. थोडा वेळ झाला, दुपार झाली. त्याची बायको, शेतकऱ्याची बायको रानात आली आणि छान भाकरी, घरचं जेवण आणलं होतं. कांदा होता, ठेचा होता, झुणका होता. झालंय ना जेवण सगळ्यांचं. म्हणजे असं बोलायला लागलं की मग तोंडाला पाणी सुटतं आपोआप कीर्तनामध्ये. मस्त गरम गरम फुगलेल्या अशा टरारा भाकऱ्या, काय झुणका, काय ठेचा, असं मस्त छान जेवण गरम गरम करून आणलं तिने रानात. आणि पहिला घास मुखात घातला आणि याला आठवलं तो वाटसरू मगाशी आला होता. अगं म्हणले कुठल्या गावचा कोण माणूस मला आपली बैल विकत मागत होता. मी म्हणलं मी नाही देणार माझी बैल म्हणून. ती म्हणली अहो मी नाही केली, सुननं केली भाजी. ही भाजी मी नाही केली, सुननं केलीये. जागेत ना सगळे आपण, नाही का. ती मनात विचार करते, आता सुनबाईला घरी गेल्यावर बघते म्हणली. एवढे दिवस झाला प्रपंच सुरुवात होऊन लग्नाला, अजून भाजीत मिठाचा अंदाज नाही. बघते घरी गेल्यावर. आणि तिने जे तोंडसुख घेतला, आता सासू सुनेचा काय संवाद असतो आता घराघरात माहिती आपल्याला, मी कशाला सांगू. ती म्हणली बाई ग, एवढे दिवस झाले तुझ्या लग्नाला, आईनं तुला काहीच शिकवलं नाही, भाजीत मिठाचा अंदाज नाही, तुला सगळी खारड करून ठेवली. ती म्हटली या घरात मला काडीची किंमत नाही, जाते निघून, आता पिशवी भरते, संध्याकाळी यांना येऊ दे. हे मालक संध्याकाळी आले, उमऱ्यात पाय ठेवला. येताना नेहमीच एक काम होतं, आठवड्यातनं कामावरनं आले की गिरणीत जायचं आणि पिठाचा डबा डोक्यावर घेऊन यायचं. ते पिठाचा डबा डोक्यावर घेऊन घरात पाऊल टाकल्याबरोबर हिनी तोंडसुख घेतलं. या घरात मला काडीची किंमत नाही, पिशवी भरली निघाली मी माहेरला म्हणाली, या घरात काडीची किंमत नाही, सगळे मला बोलतात. तो म्हणला अगं बाई गिरणीतच गर्दी होती, त्याला मी तरी काय करू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे आपल्या लक्षात येतं, एका अवयवामध्ये बिघाड झाला, एका अवयवामध्ये जरी बिघाड झाला तरी सुद्धा खूप पंचायत होते. कल्पना करा देवानी आपल्याला किती दिले, काय कसं राहावं त्याच्याविषयी. आपण किती लबाड आहे बघा ना. हातात मुखात घेतलेला घास सुद्धा त्याच्या नावाने आपण खात नाही. दोन गोष्टी कायम लक्षात ठेवूया. भोजनावर आपण पंचपक्वान्नांवर बसतो ना, रोज भोजन सुरुवात करतो, पण भगवंताचं नाम मुखात यावं की देवा तुझ्या कृपेने हे मला मिळतंय. अन्नाचा घास तोंडात घालताना आणि मऊ गादीवर बिछाण्यावर अंग टाकताना या देशाचा शेतकरी आणि या देशाचा जवान दोघांना नमस्कार झाला पाहिजे, कृतज्ञता झाली पाहिजे. आमच्या जनाबाई काय करायच्या हो, काय करायच्या, गोड ओव्या गायच्या, जात्यावर बस, हातात काम मुखात नाम, अखंड नामस्मरण असायचं जनाबाईंचं. जात्यावर बसायच्या. आता मी परवा एका कीर्तनात म्हटलं जनाबाई जात्यावर बसायच्या आणि गोड आवाजात दळण दळायच्या. तर मला एका मुलीने विचारलं ताई जात्यावर कसं बसायचं. म्हणलं बाई जात्यावर नाही बसायचं, जात्याच्या बाजूला बसायचं, हातात खुंटा घ्यायचा आणि मस्त दळण दळायचं, एक पाय असा पसरायचा आणि मस्त ओवी गायची. मग ती म्हणली ओवी गायला जातच लागतं ना. म्हणलं असं काही नाही, मिक्सर पण चालतो. ओवी गायची असेल तर मिक्सरवर सुद्धा ओवी म्हणता येते. जातं काही तानपुऱ्यासारखं नव्हतं वाजत, पण पूर्वजांचं शहाणपण आपल्याला वापरता आलं पाहिजे. गोड आवाजामध्ये ओवी गावी, अखंड नामस्मरण करावं. पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नेई. भगवंतांनी इतकं दिलंय श्रोते हो, लक्षात ठेवूया. किती उपकार आहेत त्याचे. या मातीचे आकाश तू, शिशिरात या
मधुमास तू देशी मृता तू अमृता देशी मृता तू अमृता पुरुषोत्तमा हे आदिमा हे अंतिमा. क्या बात है, वाह. देणे तुझे तू केशिरी. देवा अरे किती दिलस रे, भरपूर दिलस, पण आमची रडायची सवय, हे नाही ते नाही, याच्यात काही नाही त्याच्यात काही नाही. भगवंतानी दिलंय. झालो ऋणी जन्मांतरी अपकार मी अपराध मी परी तू क्षमा हे आदिमा हे अंतिमा हे आदिमा हे अंतिमा. विठोबा रखुमा या ठिकाणी हार घालण्याकरता श्वेता सुमित खलाटे, त्याचबरोबर वर्षा रवींद्र जगताप सासवड, तृप्ती किरण चौधरी फलटण, शीतल अमरदीप वाबळे आणि मीना ताराचंद्र धापटे. हॅलो हॅलो. श्वेता सुमित खलाटे, वर्षा रवींद्र जगताप, तृप्ती किरण चौधरी, शीतल अमरदीप वाबळे आणि मीना ताराचंद्र धापटे. काही कळलंच नाही कुणाला. हार घालण्याकरता श्वेता सुमित खलाटे, वर्षा रवींद्र जगताप, तृप्ती किरण चौधरी फलटण, शीतल अमरदीप वाबळे आणि मीना ताराचंद्र धापटे.
तुझे चरणी संसार व्यसनी पडो नेदी नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नेई नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा. संतांनी भगवंताकडे मागणं मागितलं. या अभंगामध्ये संत श्रेष्ठ एकनाथ महाराज परमात्मा भगवंताकडे स्वतःचं मन भगवंता तुझ्या चरणी लागावं, मुखाने अखंड नाम घडावं, देवा संतांचा समागम दे, संतांचा संग दे, पायानं अखंड तीर्थयात्रा झाली पाहिजे आणि हे सगळं तूच करून घे हाची माझा नेम सिद्धी नेई. कारण करता करविता परमात्मा आहे हे माहिती होतं. ज्या ज्या महापुरुषांनी हे मान्य केलं ना की सगळ्याचा करता करविता तो आहे, त्यांना यश मिळालं. मग असे ज्यांच्या नावाचा उल्लेख केला स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवप्रभू, त्यांना माहिती होतं की हे सगळं जरी मी राज्य स्थापन करतो माझ्या आईच्या मार्गदर्शनानुसार तरी सुद्धा सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. या न्यायाने प्रत्येक वेळी भगवंताला समोर ठेवलं. राजांनी गळ्यामध्ये देवी भक्तीची कवड्याची माळ घालावी, 64 कवड्यांची, हातामध्ये पोत घ्यावा आणि भूत्या बनून नाचावं देवीचा. कायम देवीची उपासना करावी म्हणून तलवारीला अधिष्ठान होतं भवानीचं, भवानी तलवार. आई जगदंबा पूर्ण पाठीशी उभी राहिली. 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली. रायरेश्वराच्या समोर रोहिडेश्वराच्या डोंगरावरती 150 मावळ्यांच्या धारोष्ण रक्ताचा अभिषेक झाला आणि शंभू महादेवासमोर शपथ घेतली की हा पहिला आणि शेवटचा अभिषेक आमच्या रक्ताचा, इथून पुढे शत्रूचं रक्त तुझ्यावर सांडू. ही प्रतिज्ञा घेतली स्वराज्याची. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. या न्यायाने धर्मासाठी, देशासाठी, म्हणून नाथांचं सुद्धा कार्य मोठं आहे, नामदेवांचं कार्य मोठं आहे, ज्ञानोबा तुकोबा आमच्या जगण्याचं रसायन आहेत. या सगळ्या संत मांदियाळीमुळे, या सगळ्या महापुरुषांच्या मुळे आज आम्ही हे दिवस उपभोगतोय ना. पण आज दुर्दैव असं आहे की आम्ही आमच्या धर्मावर प्रेम करत नाही, म्हणून तर आक्रमण वाढतंय विचारांचं, अविचारांचं, निराशेचं. आमची मुलं घरातनं बाहेर पडली की आजूबाजूला जे वातावरण त्यांना मिळतंय ना ते महाभयानक आहे, फार भयानक आहे. त्यामुळे आम्ही सावध व्हावं. विचारांनी खंबीर पिढी घरामध्ये जर घडली ना तर बाहेरून होणारा अविचारांचा जो आघात आहे त्याने आमच्या पोरांवर काही परिणाम होणार नाही. कारण पाया भक्कम असेल, भक्तीचा अध्यात्माचा जर पाया भक्कम असेल तर उत्तम पिढी घराघरात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. नाथबाबांचं हेच म्हणणं आहे की भगवंता नामस्मरण घडू दे, संतांचा संग तू मला दे, अखंड तीर्थयात्रा घडू दे. आणि नामदेवांनी सुद्धा तीर्थयात्रा केली, ज्ञानोबांनी तीर्थयात्रा केली, तुकोबांनी तीर्थयात्रा केली. म्हणून तर आळंदी ते पंढरपूर 700 वर्षांची परंपरा माऊलींनी घालून दिलीच आम्हाला. स्वामी विवेकानंदांनी अखंड भारत भ्रमण केलं परिव्राजक अवस्थेमध्ये, कन्याकुमारी पर्यंत पोहोचले. समोरचा खडक खुणावत होता स्वामीजींना, खिशात पैसे नव्हते. त्या नावाड्याला सांगितलं मला ते खडकापर्यंत नेऊन पोहोचव. तो म्हणला पैसे लागतील. ते म्हणले माझ्याकडे पैसे नाही पण माझ्या बाहूंमध्ये बळ आहे. घेतली उडी समुद्रात आणि गेले त्या खडकापर्यंत. 3 दिवस 3 रात्री 72 तास तिथं ध्यान केलं आणि आज कन्याकुमारीला स्मारक आहे स्वामीजींचं. असे कितीतरी महापुरुष भारत भ्रमंती केली. कारण या भारतीचा कण कण इतका पवित्र आहे ना श्रोते हो. ही देवभूमी आहे, ही संतांची भूमी आहे. इथला कण कण पवित्र आहे. म्हणून मातीशी आणि आपल्याला जन्म देणाऱ्या मातेशी कायम इमान राखावं. मी नेहमी सांगत असते, माता ते माती हा आमच्या जीवनाचा प्रवास आहे. मातेपासून सुरू होतो आणि मातीत जाऊन मिसळतो. एका वेलांटीचा फरक म्हणजे आमचं जीवन आहे. त्यामुळे आमच्या या भूमीमध्ये, या मातीमध्ये अशा घटना घडल्या. कर्तव्य दक्ष भूमी सीता रघुत्तमाची. काय घडलं इथं? रामायणे घडावी येथे पराक्रमाची. शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचे. आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे. आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. इथं गीतेचा जन्म झाला. भगवान साक्षात परमात्मा गोपाळकृष्णांच्या मुखातनं भगवद्गीतेचं ज्ञान अर्जुनाच्या निमित्ताने तुम्हाला मला सगळ्यांना दिलं गेलं. म्हणून हात जोडून सांगते, आपल्या लेकरांच्या हातात योग्य वयामध्ये भगवद्गीता द्या, योग्य वयामध्ये त्यांच्या हातात हरिपाठ द्या. आमच्या मुलींना कपाळाला एखादी छोटीशी टिकली लावायला रोज सांगा.
हात जोडून सांगते, माझ्यावर रागवू नका, माझा राग आला तरी तुम्हाला चालेल, परत लाटे ग्रामस्थ मला बोलवू नका, चालेल. काय असतं आमचं इथं ठरलेलं आहे, इथं आल्यानंतर राग येईल असं बोलायचं नाही, विनोदासाठी कीर्तन नाही, हे पहिलं माझ्या तरी डोक्यात आहे. कारण आम्हाला श्यामच्या शास्त्र गुरुजींनी असं शिकवलंय की जेणेकरून ही मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा ही संतांच्या घरची. 1.5-2 तासाच्या कीर्तनामध्ये श्रोत्यांची आणि कीर्तनकाराची ही जबाबदारी असते की आमच्या मनामध्ये भगवंत साकार झाला पाहिजे. कीर्तन म्हणजे विनोद नाही. त्यामुळे राग येईल असं कुणाला बोलायचं नाही आणि बोलल्याशिवाय राहायचं नाही. त्यामुळे बाकी कधीच कोणी कुणाचं ऐकत नाही. घरात तरी कोणी कुणाचं ऐकतं का? 4 माणसं असतात, तुला काही कळत नाही, तू गप, तुझं गप, तू गप, तू गप. कुणीच कुणाचं ऐकून घ्यायला तयार नाही. पण आमचं भाग्य आहे, 2 तास आपण आमचं ऐकताय. मग इथे चांगलंच सांगावं, वांगल्याला काहीच अर्थ नाही. का सांगायचं वांगलं? इथं जे चांगलं आहे तेच इथून प्रसारित व्हावं, हा प्रामाणिक प्रयत्न म्हणून हात जोडून सांगते. अलीकडे कॉन्व्हेंटच्या शाळा आहेत, तो लॉर्ड मेकॉले नावाचा इंग्रजी अधिकारी भारतात आला. इथं सत्ता इंग्रजांनी स्थापन करायची म्हणून प्रयत्न केला, पण त्यांना कळालं की भारतीयांची मन मनगट आणि मेंदू असा बळकट आहे, कारण भारतीय धर्मशास्त्र इतकं मजबूत आहे, भारतामध्ये इतकी संस्कृतीची संपन्नता आहे, नालंदा तक्षशिलासारखी इथं विद्यापीठ आहेत. म्हणून या लोकांनी पहिलं काय केलं, हे लुटारू आले, इथलं लुटलं आणि इथं पुस्तकं जाळली, आमची ग्रंथ जाळले. 6-6 महिने विद्यापीठात पुस्तकं जळत होती. इतकं ज्ञान या भारतीय संस्कृतीमध्ये होतं. मग आमची श्रीमंती आम्ही लक्षात घेत नाही. म्हणून हात जोडून सांगते, इंग्रजी शिक्षणाने प्रभावित झालेली आमची सगळी आताची नवीन पिढी शाळेतच मुलींना टिकली लावू देत नाहीये, हातात बांगडी घालू देत नाही, पायात पैंजण घालू देत नाही. पण आम्ही हिंदू आहोत, आमच्या घराघरामध्ये आमच्या लेकी बाळींना छान धर्माचं शिक्षण देऊया, म्हणजे मोठे झाल्यानंतर इतर धर्माचं आकर्षण वाटणार नाही, लव्ह जिहादच्या केसेस आमच्या इथे घडणार नाहीत. प्रचंड महाभयानक संकट आजूबाजूला घोंगावते. आम्हाला असं वाटतं आमच्या उमरेवर कुठं सावली आली या राक्षसाची, आम्हाला असं वाटतं आमच्याकडे कुठं संकट आलंय मग बघू. पण आमच्या उमऱ्यावर जेव्हा हे संकट येईल तेव्हा आमच्या तळपायाची जमीन सरकेल, मग वेळ नाही उरणार आवरायला आणि सावरायला. अशा मुली निघून चालल्या परधर्मामध्ये. आणि आपल्याला एकच जिहाद माहितीये, लव्ह जिहाद. असे 12-18 प्रकारचे जिहाद आहेत. त्यामुळे आपण सावध राहूया. आपल्या धर्माविषयी एवढं छान परम पवित्र असं ठिकाण आहे. आईसाहेबांची कृपा आहे, परमादरणीय सद्गुरू हरिबाबांची कृपा आहे, आपल्या सगळ्यांच्यावरती ती कृपा अखंड राहू दे. इतकं सगळं भगवंताकडे मागितल्यानंतर संतांचं सामर्थ्य बघा. भगवंत म्हणतात, एवढं सगळं नाथबाबा तुम्ही आम्हाला मागितलं, आता अजून काय हवंय? नाथबाबा म्हणतात की मला आता काही नको, आणि मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देई. भगवंता शेवटच्या चरणामध्ये नाथांनी देवाला सेवा मागितली आणि आम्ही तेवढंच बाजूला ठेवतो. रायगडाचं बांधकाम पूर्ण झालं आणि छत्रपती शिवाजी महाराज हिरोजी इंदलकरांना म्हणतात, काय हवं ते मागा. काही नको म्हणाले, एक चिरा फक्त रायगडाच्या पायरीशी ठेवूया आणि त्या चिऱ्यावर लिहूया, सेवेसी तत्पर हिरोजी इंदलकर. ही महाराष्ट्रातली अशी सेवेची पायरी अजरामर झाली की जिथे राजे हो, तुमच्यासाठी येणारा प्रत्येक शिवभक्त या पायरीवर पायधूळ झाडून जाईल, तेव्हा मी समर्थ ठरेन, शिवभक्त ठरेन. आपली सेवा केली याचं पुण्य मला लागेल. त्यामुळे अशी सेवा संतांनी मागून घेतली. आम्ही सेवेपेक्षा मेवा कधी मिळेल याची वाट बघतो ना. त्यामुळे म्हणून मी पहिल्या मुद्द्यावर जाईन, सकाम नाही तर निष्काम भक्ती भगवंताची करावी. आम्ही सकाम आणि निष्काम यामध्ये सहेतुक भक्ती न करता निर्हेतुक भक्ती करायला संतांनी शिकवलं. आणि मागायचंच असेल तर हे 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 मागा, हा वस्तुपाठ आणि ही यादी संतांनी या अभंगामध्ये आपल्याला दिली. ज्ञानेश्वर ज्या संतांच्या पुण्याईने आपण इथे आहोत, ज्या महापुरुषांच्या पुण्याईने आपण इथे आहोत, ज्या क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे आपण इथे आनंदाने सुखाने श्वास घेतो आहोत, त्या सगळ्यांच्या विषयी कृतज्ञता ठेवूया. मी नेहमी एक वाक्य सांगून जाते, आपण सहज जगावं, जसं आहोत ना तसं प्रदर्शित व्हावं. माणसाच्या 2 प्रतिमा असतात, एक असलेली, 2 प्रतिमात जगतो माणूस, एक असलेली वास्तवात आणि दुसऱ्याला दिसणारी. आपल्याकडे म्हण आहे, दिसतं तसं नसतं. त्यामुळे माणसाने जसं आहोत ना तसं समोर जावं. प्रदर्शन फार नको त्या गोष्टींचं आम्ही करतो ना. दिखाव्याची भक्ती भगवंतालाही आवडत नाही. अहंकाराची ॲलर्जी आहे देवाला. देवाला अहंकार आवडत नाही, मी पण आवडत नाही. कुणाचा द्वेष नको, मत्सर नको, असूया नको. आमच्या 4 बायका एकत्र जमल्या की आमच्यावर ठपका असतो. सगळ्या लाट्याचं वर्तमानपत्र तिथं मिळतं.
हिचं काय झालं, ती कुणाबरोबर गेली, त्याचं काय झालं, मग अमक्याचं काय झालं, सगळे चर्चा आम्ही करतो ना. मला असं वाटतं हे सगळं न करता आज किती ओव्या वाचल्या, आज किती जप केला, आज किती माळा ओढल्या, अशी चर्चा आमच्याकडून व्हावी ही अपेक्षा. आणि हात जोडून सांगते, आपलं अंतःकरण शुद्ध ठेवूया, नीतियुक्त आचरण ठेवूया. परमेश्वर आपली खूप काळजी घेतो, आपल्याला काटा सुद्धा टोचू देत नाही, पूर्णपणे आपल्याला भगवंत सांभाळतो. ज्या संतांच्या पुण्याईने आपण इथे आहोत त्यांचं नामस्मरण करायचं, खणखणीत टाळी वाजवायची, हात वर मुखाने नाम घ्यायचं. सगळ्यांचा आवाज उद्या झालं, माझं कीर्तन संपलेलं आहे, मी जास्त वेळ नाही घेणार. सगळ्यांचा आवाज हात वर, तुकाराम 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 तुकाराम, सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. झालेली सेवा भगवंताच्या चरणावर समर्पित करते. सर्व खलाटे बंधू, लाटे ग्रामस्थ आणि या सर्व सप्ताह मंडळींचे सगळ्यांचे आभार मानते. सगळ्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करते. सर्व टाळकरी ग्रामस्थ, चोपदार मंडळी, सर्व उत्तम अशी ध्वनी व्यवस्था. एवढ्या सगळ्या पावसाच्या प्रतिकूलतेमध्ये सुद्धा आपण एवढ्या संख्येने ते उपस्थित राहिलात. मनापासून सर्व श्रोत्यांच्या चरणारविंदी नमस्कार करून बोलत असताना काही वेळवाकडं गेला असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा मागते. सगळ्यांचे आशीर्वाद मागते आणि सेवेला विराम देते. जय विठाल.